शकतो लहान. पण फायदा काय? आपल्याला आजार, हृदयाचे आजार, किडनी असतील किंवा डायलिसिस असेल किंवा साधारणतः HIV पेशंट जरी असेल, कॅन्सर पेशंट जरी असेल तरी ते रिकवर होतात. थेरपीचा साईड इफेक्ट शून्य असतो. हरिओम त्रिविक्रम योगी क्रियाज अँड हिलिंग अकॅडमीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. या स्वामी साईंच्या बापूंच्या कृपेने आपण रेकी आणि तसेच आपल्या प्लॅटफॉर्मवरती वेगवेगळे प्रोग्राम शिकत असतो. रेकी धडा ऍक्टिव्हेशन, त्याचप्रमाणे बाकी इतरत्र कोर्सेस असतात. कुंडलिनी ऍक्टिव्हेशन असतं. आपण कुंडलिनी ऍक्टिव्हेशन सगळे म्हणजे जवळजवळ सगळं शिकवतो. पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट पासून सगळ्याच गोष्टी. आणि या AIच्या दुनियामध्ये आणि या फ्रिक्वेन्सीच्या आणि एनर्जीच्या दुनियामध्ये हा एक नॅचरल थेरपी आणि नॅचरल एनर्जी म्हणून शिवशक्ती याला संबोधलं जातं. आणि हा आपल्या जीवनाला जर अटॅच झाली, भक्तीला जर योग्य दिशा मिळाली आणि जीवनातली 7 चक्र जर नीट केली तर तुम्हाला खूप काही चांगले अनुभव येतात. मलाही आलेले, तुम्ही बी अनुभव घ्या आणि या अनुभवाचा फायदा घ्या. आता तुम्ही बघताय, कालपासून मी सांगतोय, बोलतोय, माझी थोडीशी तुम्हाला ओळख देतो की बाबा शिकवणारा बाबा कोण योगी आहे. नाव विजय पवार आणि आध्यात्मिक मार्गदर्शक, त्याचबरोबर लाईफ आपण ट्रान्सफर करत असतो लोकांशी संवाद आणखीन वर्षापासून यामध्ये आहे. आता हे जुने आहे, तुम्हाला शेअर करतोय. आपण यामध्ये 20 ते 21 वर्ष झालं यामध्ये काम करत आहोत आणि बऱ्याच काही गोष्टी आपण क्रियायोग शिकवतो, त्याचबरोबर साधना, मेडिटेशन, टेक्निक शिकवतो, मंत्र काय असतील शिकवतो, तंत्र मंत्र किंवा आपण जी काही उपासना करतो, जी काही साधना करतो त्यामध्ये आपण साधना केलेली आहे, काही गोष्टीमध्ये प्रावीण्य मिळवलेलं आहे. म्हणजे प्रावीण्य म्हणजे थोडी सर्टिफिकेट नाही, ईश्वराची कृपा मिळवलेली आहे आणि त्या कृपेने करतो आणि त्रिविक्रमाची कृपा. त्याचबरोबर आपण जे आध्यात्मिक ग्रंथ पठण असतील किंवा आध्यात्मिक सकारात्मक विचार असतील, साकार ध्यान असेल, हठयोग असेल, क्रियायोग असेल, कुंडलिनी जागरण असेल किंवा ध्यान साधना असेल, अनेक साधना आहेत. अशा साधनांमध्ये आपण सगळं केलेले आहेत आणि त्यातून आपण भक्ती मार्गातून ईश्वराची कृपा, जगदंबेचा, आई चंडिकेचा दत्त आणि तुळजा भवानी असेल, आपले त्रिविक्रम बाप्पा असेल, सगळ्यांचा आशीर्वादाने आपण हे केलेलं आहे. नवरात्रीमध्ये साधना असते, मेडिटेशन असते, ग्रंथपठण असते, सप्तशती, त्याचप्रमाणे आत्मशुद्धी, चक्र जागरण, मनाचा विकास कसं करायचा, अशा तंत्र पद्धती, टेक्निक्स आहेत. म्हणजे शहाण्याला आणखीन कसं शहाणं करता येईल, आज्ञाला शहाणं करता येईल, पण अर्धा येडा आहे त्याला शहाणा करता येत नाही आणि येडं बी करता येत नाही, तिथंच असतं ते ऑलरेडी त्या येत असत. आपलं शिक्षण पुणे विद्यापीठ, म्हणजेच आताच आपण नाव चेंज झालेलं आहे, तुम्हाला माहिती आहे. त्याचप्रमाणे आपण BA आणि B.Ed केलेलं आहे पुणे विद्यापीठातूनच. आणि शिक्षण बी शिकत असताना अध्यात्माची गोडी आणि चांगले गुरुजन मिळाले आणि आपण आश्रमात काही काळ घालवले, तिथं काही शिक्षण घेतलं, साधना केल्या आणि शिक्षणाबरोबर साधना, आध्यात्मिक विज्ञानाचा मार्ग याचा साथ घेत पुढे घेत आलो आपण. समाजसेवा, आध्यात्मिक कार्य चालू असतं. आपण वेगवेगळी प्रवचन, कार्यशाळा, समाजोपयोगी कार्यक्रम असतात. आपलं नाथ संप्रदाय असेल किंवा दत्त संप्रदायाच्या काही दीक्षा असतील तर दीक्षा देतो. कुणाला ते प्रत्येकाला असते, कुणाला अगोदर साधना करायची, कुणाला काय करायची, आधी जगदंबेच्या चंडिकेच्या कृपेने. त्याचबरोबर आपण अनेक लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. ऑनलाईनच्या पद्धतीने आपण त्रिविक्रम योगी क्रिया हिलिंग अकॅडमीची स्थापना 18 मध्ये केली आणि त्या माध्यमातून आधी पण शिकवत होतो, पण ऑनलाईन आणखीन चांगल्या पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचायला लागलो. त्याचबरोबर शेकडो लोकांचे तर आपण जीवन बदलतोय, हजारो लोकांचं जीवन बदलतोय आणि सकारात्मक परिवर्तन आणि अनेक कठीण परिस्थितीतून त्यांना बाहेर काढलेले आहे. आणि आपण समाजात काय हवंय, आपल्यामध्ये काय हवंय, आपल्याला काय हवंय, शांतता, प्रेम, अहिंसा आणि जागरूकता आणि ध्यान धारणा आणि मनशांती, याच आनंदी समाधानी जीवनाला योग्य दिशा देण्यासाठी आपण झटत असतो. आध्यात्मिक प्रेम या प्रवासाला, या ताकदीला आपल्या स्वामी साई आणि बापू तसेच त्रिविक्रम बाप्पा आणि आई जगदंबेची, आई चंडिकेची साथ लाभलेली आणि त्यातूनच आपलं हे काय आहे ते पुढे चाललेलं आहे, त्या त्रिविक्रम बाप्पाच्या कृपेने. आणि त्याच माध्यमातून आपण पुढे चाललेलो आहे. म्हणजे अनेक गोष्टी आहेत या उपजता देवाचे भक्ती किंवा श्रद्धा या पहिल्यापासूनच आपण केलेली आहे. आपल्या घरच्यांमुळे आपल्याला ते लाभलं. ते लाभत असताना थोडासा बाहेर पडण्याची संधी मिळाली. मग काय आश्रमाचं जीवन थोडस व्यतीत केलं. काही वर्ष, 10, 12, 15 वर्ष बरीच. त्यानंतर परत शिक्षण, त्याचप्रमाणे तुमच्या लोकांशी संपर्क आणि अशा अनेक आध्यात्मिक चांगल्या गोष्टी
आणि एकमेकाला हिलिंग देणं, उपचार करणं, कोरोनाचा काळ, कठीण परिस्थिती, असे काय काय गोष्टी आल्या गेल्या आणि त्या माध्यमातून आपण पुढे चाललेलो आहे. म्हणजे हा जो प्लॅटफॉर्म आहे तर सर्वसामान्य लोकांसाठी आहे. ज्यांना शिक्षण घ्यायचंय त्या शिक्षणासाठी आहे आणि ज्यांना आनंदी जीवन जगायचंय, ज्यांना जीवनामध्ये बदल घडवायच्यात, ज्यांना आपल्यामध्ये चेंज करायचा आहे, आपल्याला काहीतरी घडायचंय त्यांच्यासाठी हा प्लॅटफॉर्म आहे. जे अडकले संकटात आहेत, जे कुठंतरी मागं पडतायत भक्तीमध्ये, कुठं श्रद्धेमध्ये, अडचणीत आहेत, परंतु त्यांना आपण हाताला धरून पुढे नेण्याचं काम करतो. बाबा देवाची भक्ती कर, हे कर, रेकी शिक, या एनर्जी माध्यमातून स्वतःला स्टेबल करण्याचा प्रयत्न कर. म्हणूनच काल जे जे काय पाहिलं रेकीबद्दल, तुम्ही डॉक्टर मिकाऊ सर असतील, बाकीच्या काय सगळ्या गोष्टी असतील त्या जाणून घेतल्या. आज महत्वाची गोष्ट आहे, थोडस चक्रांचं मार्गदर्शन करतो तुम्हाला. बघा, चक्र म्हणजे काय असतं? चार चाकी गाडी असते बघा. जेव्हा चार चाकीला चार टायर असतात, चार टायर नवीन असले किंवा हे तीन टायर नवीन, एक टायर जुना असला तरी गाडी खडबड खडबड करते किंवा हवेचं कमी जास्त प्रमाण राहतं, तुम्हाला प्रेशरचं. त्याचप्रमाणे आपलं जीवनात मध्ये साथी चक्र, गाडीचे चारही टायर नवीन असतील, साथी चक्र बॅलन्स असतील आणि अलाइनमेंट असेल गाडीची, टू व्हीलर असेल, फोर व्हीलर असेल, अशी फलबडत चालण्यापेक्षा सरळ जर चालली, म्हणजे चांगला न पिलेला माणूस अलाइनमेंट मध्ये चालतो आणि पिलेला माणूस कसा चालतो? फलबडत चालतो, असा असा कुठं बी पडतो. म्हणजे काय त्याचं काय, सायकल डोक्यावर गेलं, गाडी डोक्यावर, काय काय करतो. फरक सांगायचा आहे काय, एक चांगला माणूस त्याची सात चक्र अलाईन असतात. तसंच एखादा पिलेला माणूस कसा वायबल होतो, तसं आपल्या शरीरातले एखादं चक्र बिघडलं, तसं आपलं जीवन वायबल आणि कुठेही गटरात, कुठं पड, कुठं काय हो, काय घटना घड, चांगलं वाईट घड, आळस, खूप त्रासिक काय काय गोष्टी असतात. मग अशा जीवनाला आकार देण्याचं काम, अलाइन करण्याचं काम, तसं अलाइनमेंट करणारा मेकॅनिक करतो. तसं आपल्याला रेकी ऊर्जा, ब्रह्मांडीय ऊर्जा आणि नॅचरल थेरपीच्या माध्यमातून आपण सेवन चक्र बॅलन्स करतो. आपल्या चक्रातलं घाण, दुर्गंधी साफ करतो आणि बिघडलेल्या जीवनाला, आळसवाण्या जीवनाला, थकलेल्या मनाला आणि ओझ्याने भरलेल्या शरीराला आणि जडत्व आलेल्या शरीराला आपण एक हलकं फुलकं आणि एक चांगलं जीवन देतो आणि त्या जीवनाच्या माध्यमातून आपण अनेक समस्या सोडवत असतो. म्हणून त्रिविक्रम योगी क्रियाज अँड हिलिंग अकॅडमीमध्ये आपण जीवन बदलवायचं काम करतो, प्रत्येक गोष्टीमध्ये चेंज करायचं काम करत असतो, आपल्या माणसाच्या मनामध्ये, शरीरामध्ये बदल करतो. तुमचं म्हणून रेकीच्या माध्यमातून आपण आपल्या जीवनाला व्यवस्थित आपण आकार दिला, ऐकलं, सांगितलं, जसं जे सांगतोय त्या पद्धतीने, तर तुमचं जीवन खरंच चांगलं होईल. तोट्यात नाही जाणार, फायद्यातच राहणार तुम्ही. कधीच तोट्यात नाही जाणार, फक्त फायद्यात राहणार. म्हणून सात चक्र काय, सात चक्र काय असतात थोडस जाणून घेऊयात. म्हणजे आपले शरीर आहे, आपल्या शरीरामध्ये स्पायनस कॉर्ड आहे बरोबर, म्हणजे मेरुदंड आहे, मणका आहे, आणि या पाठीमध्ये सूक्ष्म देहामध्ये चक्र असतात. सूक्ष्म देहामध्ये तुम्ही म्हणता सर पाठीमध्ये कुठे चक्र आहे दाखवा, कुठं काय काय, ते आताडे असतात. फुलासारखं एक जाळं भरलेलं असतं, त्या गुच्छ कसा असतो तसा असतं, आणि त्या माध्यमातून ऊर्जा प्रवाह, आपलं ब्लड सर्क्युलेशन, अनेक गोष्टी प्रवाहित होत असतात. म्हणजे डोक्याच्या मेंदूपासून ते पायापासून नकापर्यंत, पायाच्या नकापासून ते डोक्यापर्यंत एनर्जी फ्लो होत असते आणि त्या एनर्जी फ्लोच्या माध्यमातून आपण चाललेलो असतो, आपली शरीर ऊर्जा काम करतं. लक्षात काल ऊर्जेचं तुम्हाला समजून सांगितले. आता सात चक्रांची थोडी माहिती देतो. तुम्ही ऐकली असेल नसेल मला नाही माहिती, पण आज तुम्हाला विशेष माहिती ऐकायला मिळेल आणि या विशेष माहितीतून तुम्हाला खूपच काय चांगल्या गोष्टी तुम्हाला मिळतील आणि शिकायला सुद्धा मिळतील. बघा, पहिलं चक्र असतं मूलाधार चक्र. मूलाधार जे चक्र असतं ते कुठं असतं? आपल्या पाठीच्या कण्यामध्ये, जे शेपूट म्हणतो ना, पहिलं माकड हाड असायचं, शेपटासारखं होतं, तिथं असतं मूलाधार चक्र. अर्थ काय असतो मूलाधारचा? मूळ आधार. आपण कमरेशिवाय उभा राहू शकत नाही, पायाशिवाय उभा राहू शकत नाही. म्हणून मूळ, मूळ म्हणतो ना, मूळ जमिनीत जाणार मूळ, आणि आधार, आधार जमिनीचा मिळालाय, जमिनीमध्ये मुळ्या खोलवर गेल्यात म्हणून ते पूर्णपणे जबरदस्त, म्हणजे वडाचं झाड कसं मुळ्या जमिनीमध्ये जातात आणि एकदम जबरदस्तपणे ते उभं असतं झाड, किती वाऱ्यामध्ये, पावसामध्ये, काही मध्ये. तसं मूळ आधार हे मूलाधार चक्र असतं.
हे पृथ्वी तत्वाशी जमिनीशी संबंधित आहे. रंग लाल असतो याचा. ज्ञानेंद्रिय ग्रंथी असते म्हणजे सुगंध वगैरे आदी वृत्त ग्रंथी असते याची. वृत्ती काय असतो? अर्थ, काम, मोक्ष. अर्थ, जीवन का जगायचं, त्याला काहीतरी अर्थ हवाय. काम, कर्म काय करायचं, आणि या शरीराचा वापर कसा करायचा. अख्खं शरीरच मूलाधार आहे आपलं, समजलं तर. मोक्ष म्हणजे मला कुठल्या चुकात न करता, काय न करता मी निवांतपणे कसं आयुष्य करून मोक्षाकडे किंवा कुठल्याही पापात न सहभागी होता चांगला जीवन कसं जगू आणि एक ईश्वराच्या चरणी कसा लीन होईल. म्हणून शरीराची स्थिरता, सामर्थ्य आणि सर्जनशीलता इथं असते. म्हणजे शरीर स्थिर राहण्याचं काम. पिलेला माणूस कसा होत चालतो, पण मूलाधार चक्र बॅलन्स असेल, काय असेल, तर आपल्याला स्थिर राहता येतं. पैशाने स्थिर राहता येतं, मनाने, भावनेने स्थिर राहता येतं, आर्थिक दृष्ट्या आणि सगळ्या मनाच्या, बुद्धीच्या ओघाने सगळ्यांनी स्थिर राहता येतं. नवीन नवीन कार्य करता येतात, म्हणून सर्जनशील म्हणलं जातं. पाय, कणा, हाडे, गुडघे, नितंब सगळेच शरीराचे भाग जे आहेत ते याशी रिलेट करतात. अख्खं शरीर मूलाधार असतं. मग हे जर चक्र बॅलन्स नसेल तर काय होतो? एकटेपणा येतो. म्हणजे जेव्हा मूलाधार चक्र आपलं बॅलन्स नसेल तर आपण काय होतं, आपल्याला एकटं एकटं वाटतं, आपल्याला काय करावंसं वाटत नाही, आपलं जीवन एकदम बिघडल्यासारखं वाटतं. म्हणजे त्या व्यक्तीला टेन्शन येतं. टेन्शन मध्ये कोण काय करतो, एकटा एकटा राहायला लागतो, एकटाच घरामध्ये बसायला लागतो, मित्र मित्र वगैरे तोडून देतो किंवा वाईट संगती लागते. त्याला टेन्शन, स्ट्रेस, एन्झायटी मध्ये जातो. त्याला काय करावं असं कळत नाही, सुचत नाही, नुसता वेड्यासारखा वागू लागतो. मूलाधार चक्र बॅलन्स नसेल, एकटेपणाची भावना निर्माण होते. या जगात कुणीच माझं नाही, सगळ्याला सोडून गेलेत, मला मला एकट्यालाच राहायचंय, एकट्यालाच राहायचंय, नाही तर सुसाईडचे विचार येतात. एकटेपणा भीतीने निर्माण होतो. एकटेपणा टेन्शन, स्ट्रेसने निर्माण होतो. एकटेपणा कुणी जादूटोणा केला, काय केलं तर ना झोपू वाटतं, दिवसभर झोपावं वाटतं, सकाळचं लवकर उठू वाटत नाही, आळस येतो, कुठल्याही कामाला निघाला तर कंटाळा येतो, काम होत नाही, अडथळे येतात. मग तो माणूस हळूहळू आयसोलेट होऊ लागतो. म्हणजे मूलाधार चक्र खूप महत्वाचं आहे. फोबिया, वाईट सवयी, व्यसनचिंता, भीती आणि उदासीनता आणि पछाडणे. बघा, फोबिया म्हणजे सगळ्या प्रकारची भीती म्हणाल ना आपण, तसं निर्माण होतं. म्हणजे कुठलंही काम करायला गेला बाबांनो तर त्याला भीती वाटणार. त्याला प्रत्येक गोष्टीमध्ये काही नाही काय तो चुका काढणार. हे काम करू का नको बाबा, होईल का नाही, 10 जणांना विचारणार तरी नको म्हणणार, नाही माझ्याच्याने होईल का नाही, जमेल का नाही. म्हणजे प्रत्येक गोष्टीविषयी भीती निर्माण होते. त्या रस्त्याने जाऊ का नको, पायाखाली दोरी आली तर सापासारखं वाटणं, झोपेत साप चावलेली, कुठं वाईट वाईट स्वप्न पडणं, कुठं तरी हवेत उचलल्यासारखं वाटणं, आपल्याला कोणीतरी दाबतय, पाय वडतय, अशा गोष्टी होणं, आपल्याला कोणीतरी कामात अडथळा आणतंय, आपलं काम होत नाही, कुठं जरी फिरायला गेलो तरी आपण भीत राहतो, पडेल का काय, ऍक्सिडेंट होईल का काय, ते घरी येतील का, मुलाला काय होईल का, पोराला काय. सतत सतत अंडर फिअर, फोबिया मध्ये गुंतलेला असतो. मग उंचीची भीती वाटणार, मग कुठं पाण्याची भीती वाटणार, कुठं गाड्यांची भीती वाटणार, सगळ्या प्रकारच्या आगीची भीती वाटणार. अशा अनेक प्रकारचा फोबिया आणि या गोष्टी याशी रिलेट असतात आणि या निर्माण होतात या गोष्टीमध्ये. आणि तो व्यक्ती काय करतो, व्यसनधीन होतो. म्हणजे व्यसनधीनता म्हणजे त्याला काय होतं, याच्यामध्ये त्याला दारूचं असेल, जुगार असेल, मटका असेल, कुठं बाईचं असेल किंवा पुरुषाचं एक्स्ट्रा अफेअर, एक्स्ट्रा गोष्टीमध्ये पडायला लागतो. एक्स्ट्रा ऑर्डिनरी ऍक्टिव्ह झालं तर सेक्शुअलचे विचार येतात. त्याचबरोबर तो जास्तीत जास्त दारू, मटका, जुगार, कुठेही चुकीच्या गोष्टी करायला लागतो. सदैव आपल्याला तो वेगवेगळ्या चुकीच्या मार्गात घेऊन जातो. मग नॉनव्हेज खूप खातो, भूतबाधा त्याला होऊ शकते, त्याला अनेक गोष्टी त्याला हे होतं. पछाडणे म्हणजे तेच अर्थ की त्याला पछाडतं, त्याला भूताने म्हणा किंवा एखादा जादूटोणा करणे, ज्या गोष्टीने किंवा एखाद्या विचाराने पछाडलेलं जातं, त्याच्या चक्रामध्ये गुंतागुंत निर्माण होते. तर जे चक्र आहे ना ते फिरत नाही व्यवस्थित, आणि ते नाही फिरलं की सगळे अडथळे निर्माण व्हायला लागतात, आजार पण निर्माण होतं. मग उदासीनता येते. सगळ्या कामात कुठलं काम करायला गेलं तर नको, नाही हा शब्द वापरणार, नको, आज उद्या करू, उद्या करू.
प्रत्येक कामामध्ये उदासीन असतो, नात्यांमध्ये उदासीन असतो, सगळ्या गोष्टीमध्ये उदासीनता येते त्याच्या. कंबरदुखीसारखी व्याधी होते, कमरेचे त्रास सुरू व्हायला लागतात, पोट बिघडायला लागतं, सारखं टॉयलेटला जाणं किंवा 2-2, 3-3 टाइम तरी पोट साफ ना होणं, त्याचप्रमाणे कुठं खाल्लं तरी पोट बिघडणं किंवा कोणी बाधा केली असेल तरी होतं यामध्ये. मूळव्याधाचा त्रास होतो किंवा बाकी दुसरे असतील त्या मूळव्याधाच्या रिलेटेड बाकीचे त्या रिलेटेड त्रास व्हायला लागतात त्या व्यक्तीला. तो व्यक्ती नपुसक होऊ शकतो, म्हणजे तो सेक्शुअल जीवनामध्ये सॅटिस्फाय राहू शकत नाही किंवा सेक्शुअल काही तो एक्सप्रेशन किंवा आनंद सुद्धा घेऊ शकत नाही, मुलबाळ सुद्धा त्याला होऊ शकत, अशा प्रकारची स्थिती येते. मांडी दुखते त्याची, सारखी मांडीमध्ये सणसण करतं, गुडघे सारखे दुखायला लागतात, हाताचे मणके हाडे मेनमेन दुखायला लागतात, असं मूलाधार चक्र असतं. त्याच्याकडे पैसा येत नाही, पैशाचे अडथळे येतात, आर्थिक उन्नती होत नाही, पैसा पैसा नुसता रडतो किंवा पैसाच नाही असा बोलत राहतो. कितीही पैसा आला तरी तो नकारात्मकच बोलतो. त्याच्याकडे येण्याचे पैसा मार्ग बंद होतात किंवा एखाद्याला पैसे दिले असतील तरी ते पैसे रिटर्न येण्याचे मार्ग बंद होतात. पैसे अशा देतो आज उद्या 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 मिळणार मिळणार आणि ते मिळतच नाहीयेत. कुठलं काम होणार पैशाचं, असं येईल फार व्हायला येतं आणि अचानक कॅन्सल होतं. किंवा कुठं जरी कामाला गेला तरी कामधंदा मिळत नाही, सिलेक्ट होत नाही, त्याचं व्यक्तिमत्व तेवढं दिसत नाहीये, म्हणजे नोकरी सुद्धा लागत नाही, जॉब लागत नाही, फायनान्शियली पूर्ण गळून पडतो, स्टॅबिलिटी राहत नाही, असं मूलाधार चक्र असतं. त्याचप्रमाणे दुसरं असतं ते स्वाधिष्ठान चक्र. आपण जरा स्वाधिष्ठान चक्रावरती पुढे जाऊया. त्यातलं तुम्हाला सांगितलं, त्याला बघा चक्कर येतोय सारखे, सायटिका सारखा प्रॉब्लेम होतो, गुडघेदुखी सांगितलंय, वाताचा संधिवात असतो, शारीरिक कमजोरी येते, तो वीक होतो पूर्ण, चक्कर येण्यासारखं, अशक्तपणामुळे विटॅमिन्स कमी पडतात. स्वादिष्टान चक्र हे माधुर्य असतं, आनंद, मधुर वाटतंय, मला खूप आज छान वाटतंय, थंड हवेत गेल्यावर किती उकाडा पण थंड उतरू छान वाटतंय, म्हणजे आनंद घेण्याचं एक्सप्रेशन, फ्रीडम, आपल्या एक्सप्रेशन देण्याचं, आतून भावनांना उत्तेजना देण्याचं, नवीन भावना निर्माण करण्याचं चक्र, त्याला म्हणतात स्वादिष्टान चक्र. वम त्याचा मंत्र असतो. नारंगी रंगाचं चक्र असतं. चव असतं, टेस्ट घेतं सारखं, आपण काय खाल्लं की ते मीठ कमी आहे, तिखट जादा आहे, अमुक तमुक म्हणतो. त्याला गोनाईड ग्रंथी असती. अंतःप्रेरणा विकास असतो, म्हणजे डेव्हलपमेंट करणे, क्रिएटिव्हिटी, म्हणजे जसं क्रिएटिव्हिटी म्हणजे काय, तुम्ही नवीन काहीतरी शोध लावलाय, नवीन काहीतरी प्रयोग केलेत किंवा तुम्ही प्रजनन क्षमता बघा, मूलबाळ होणे, हे क्रिएटिव्ह मध्ये वेगवेगळ्या गोष्टी, नवीन गोष्टी बनणे, प्रजनन असेल, सगळ्या नवीन गोष्टी असतील त्या बनणे, आणि इच्छाशक्ती असते इथं. बघा बरेच लोकांमध्ये लाख काम करण्याची इच्छा असते, इच्छाशक्ती नसते अजिबात. आनंद पाहिजे असतो पण त्या दृष्टीने काम करत नाही, कामवासना असते. बघा हे चक्र खूप एक्स्ट्रा 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 जातं ना, हे झालं ना ऍक्टिव्हेट काही लोकांचं, सारखा सेक्सचा विचार, पॉर्नचे विचार, रात्रीचे वाईट स्वप्न पडणे, रात्रीचे मोबाईल मध्ये पॉर्न व्हिडिओ बघणे, असं काय 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 उद्योग करत असतात सेक्शुअल. आणि मुलबाळ होणे किंवा न होणे याशी रिलेटेड असतं. अवयव काय, गर्भाशय, मूत्रपिंड, गोनाड्स, मूत्राशय याशी रिलेटेड हे चक्र असतं. आणि या चक्रामध्ये काय काय असतं बघा, काय होतं आणि काय नाही. मानसिक व्याधी असतात. मानसिक व्याधी काय असतात या चक्रामध्ये बघा, हे चक्र जे आहे ते आनंदावरती, खालचं चक्र आधार आहे, स्वाधिष्ठान, स्वतःच अधिष्ठान, मी म्हणतो ना माझं सो आहे, मी आहे, स्वतः, आणि माझं अधिष्ठान, माझी जागा, माझी ती खुर्ची म्हणतो ना अधिष्ठान आहे, ते माझी जागा आहे, म्हणजे आपलं स्थान दाखवतो आपण, अधिष्ठान. मूळ स्थान काय या समाजात, स्वतःच्या बद्दलचं स्थान काय, स्वतःच्या बद्दलची जाणीव काय, तुम्ही कोण आणि तुम्ही करता काय, या संबंधी खूप महत्वपूर्ण असं चक्र आहे. याला म्हणायचं स्व अधिष्ठान, म्हणजे स्वतःच असलेलं अधिष्ठान, स्वतःची ओळख, स्वतःचा आनंद, स्वतःचे एक्सप्रेशन, स्वतःची समाजात असलेली सामाजिक स्थिती, आनंद, रिलेशनशिप यामध्ये येतात. मग हे चक्र जे बघताय आपण, या चक्रामध्ये जे तुम्हाला दिसतंय, तर काय होतं, मानसिक व्याधी असतील, काय चक्र बॅलन्स नसेल किंवा एक्स्ट्रा ऍक्टिव्हिटी असेल तर काय होतं, या माणसाने खाल्लेलं अजिबात पचत नाही, अपचनान चालू असतं, बुद्धकोष्ठता वगैरे, तो सारखा खाती, एक तर खादाडपणे खाते, कुठे एक्स्ट्रा असेल तर खात राहतो, तर त्याला भूकच लागत नाही कमी ऍक्टिव्हिटी असेल तर. आणि बॅलन्स असेल तर व्यवस्थित असतं सगळं. वाईट सवयी असतात, जसं की दारू, गुटखा, तुम्ही बघितलं
त्या सवयींमार्फत आनंद, इच्छा म्हणजे हे आनंद एन्जॉय करायचं चक्र आहे. मग कोणी चांगली माणसं कसा आनंद करतात की देवळात गेलं त्यांना आनंद वाटतो, लोकांना भेटलं आनंद वाटतो, समाजकार्य केलं आनंद वाटतो, ह्या लोकांना कुणाची चोरी केली आनंद वाटतो, कुठं दरोडे घातले ते आनंद वाटतो, या लोकांना दारू गुटखा गांजा अफेअर केली गेलं वाटतं, कुठं रेप वगैरे बलात्कार होतात ना तर या चक्राशी रिलेटेड असतं. आत्मविश्वासाचा अभाव असतो, यांच्यामध्ये कॉन्फिडन्स नसतो, म्हणजे मी हे काम करील, आत्मविश्वास नसतो. मी दाराची कडी लावली परत जाऊन चेक करू, लावली का बाबा कडी, मी कुलूप लावले का, 10 वेळा कुलूप हलव, हो बसलोय बसलोय कुलूप, गॅस चालू बंद करून आला, गॅस बंद केलंय का जाऊन बोल. कॉन्फिडन्स नसतो ना, विश्वास नसतो स्वतःवर, आणि त्याचा आत्मविश्वासामध्ये म्हणजे सेल्फ ट्रस्ट बिलीफ सगळी निघून जाते. भावना असंतुलित असतात. आता तुम्हाला लय गोड बोलणार, तुम्ही लय भारी, तुम्ही लय चांगले, तुम्हाला शिव्या देणार परत 5-10 मिनिटांनी, तू काय शहाणा आहे का, तुला काय कळतं, तुला काय अक्कल आहे, असं तसं म्हणतात. म्हणजे यांच्या चंचल वृत्ती असते आणि दुसऱ्यावर अवलंबून राहणं, म्हणजे दुसरं कधी दिल आणि मी कसा जगल, तो मला दिला आणि मी खाईल, दुसऱ्याला कसं लुटायचं, नाहीतर आपला हाय तेवढं कसं घालवायचं. एक तर काय नसेल तर दुसऱ्याला लुटायची वृत्ती असते, आणि जर असल, आज पगार झालाय, सगळ्या मित्रांना सांगणार आज पगार बिगार झालाय चला पार्टी करू, आला की पैसा खर्चून टाकणार, कुठंतरी ईएमआय वरही घालवणार. म्हणजे ह्याच्याकडं आलेला पैसा तात्पुरता आनंद राहतो आणि ह्याच्याकडे ते कायमस्वरूपी राहत नाही, उधळपट्टी करतो. ह्याच्याकडे येणारा पैसा येतो, मूलाधार चक्र चांगला असेल तर पैसा येईल, पण या चक्राने तो पैसा अख्खा दारूवारी, व्यसनावारी अथवा ईएमआय, कर्जबाजारी, कुठंतरी कुठंतरी काहीतरी घेण्यात करण्यात घालवणार आणि तो कर्जबाजारी होऊन बसणार. एक्स्ट्रा ऑर्डिनरी एक्स्ट्रा कॉन्फिडन्स या व्यक्तीमध्ये काम वासना खूप असते. त्याचं चक्र जो ओव्हर ऍक्टिव्ह असेल तर सारखे सेटचे विचार येणे, मोबाईलमध्ये पॉर्न बनणे, मोबाईलमध्ये तसलेच व्हिडिओ बनणे चुकीचे, चुकीच्या लोकांची संगत असणे, बायकांकडे किंवा पुरुषांकडे सारखं त्या नजरेने बघणं, किंवा प्रत्येक दृष्टिकोनातून की सेक्शुअल की माणूस त्या दृष्टीने बघणं, त्याला आई बहीण कोण काय कळत नाही, एक त्याच्याकडे पिशाच वृत्ती येते, त्याला वय कळत नाही, नातं गोतं कळत नाही. मग तुम्ही आजकालच्या बातम्या ऐकता की 3 वर्ष, बघा पुण्यातली नसरापूरची घटना, किती वर्षाची पोरगी होती, म्हणजे कच्चा म्हणतो ना गोळा आपण वाढवतो आपला हातागोळा, म्हणतो ना कच्चा आपण आकार देत असतो, असे लहान मुली. काय आहे ते, हाडमासच आहे ना तुमच्यात माझ्यात, तरी माणूस त्या हाडामासाच्या माग इतका का लागतो कधी विचार करत नाही माणूस. काय आहे तुमच्यात माझ्यात, सगळं मांस आहे आतमध्ये, काय बघलंय कातडे, तुम्ही गोरे मी काळ, तुम्ही काळ मी गोर, काय असेल याच्या पलीकडे काय आहे का तुमच्या माझ्यात. परंतु माणूस इतका पिशाच्य वृत्ती होते ना निर्माण, हे चक्र बॅलन्स नसल्यावर, तो फक्त तेवढाच विचार करतो, तेवढ्याच दृष्टिकोनातून बघतो, मग त्याला लहान मोठं वयस्कर काही वाटत नाही, कुठल्याही पद्धतीने कसाही वागतो, कुठल्याही स्तराला जाण्याची वृत्ती, कुठल्याही पद्धतीने वागण्याची वृत्ती, कुठल्याही पद्धतीने पैसा घालवणं मिळवणं, काही खून बिन काय बी करण्याची वृत्ती असते. हे माणूस म्हणजे जनावराची पशुवृत्ती कशी असते तशी वृत्ती असते या माणसाची, आणि त्या वृत्तीला आपण पिशाच किंवा पशुवृत्ती म्हणतो. आणि दुसऱ्यावरती अवलंबून राहणं म्हणजे चोऱ्या मार्या, नाही तर घरच्या काही कामधंदा करायचा नाही, पप्पा द्या मम्मी दे, कुणाच्या बायकोच्या जीवावजक किंवा ह्याच्या जीवावजक त्याच्या जीवावजक असा काम असतं. एकतर खूप डल असेल चक्र, काम प्रेरणेचा अभाव, म्हणजे हे चक्र कामच करत नसेल धरून त्याला, खूप वीक असेल तर तो नपुंसक असतो, त्याला सेक्शुअल काहीच अट्रॅक्शन राहत नाही, किंवा त्याला स्पर्श सुद्धा जाणवत नाही, बायकोला नवऱ्याचा किंवा नवऱ्याचा बायकोला, एकमेकाविषयी कसलं आकर्षण नसणं किंवा एकमेकाविषयी प्रेमच नसतं. या गोष्टी या चक्राचा खूप हे असेल तर, किंवा इच्छाच न होणं त्याबद्दल, सेक्स बद्दल, अशा प्रकारचं हे चक्र असतं. आणि या चक्राद्वारे आपण जास्त ऍक्टिव्ह असेल किंवा कमी ऍक्टिव्ह असेल तर पाहिलं, किडनी, याला काय होतं, किडनीचे प्रॉब्लेम होतात, किडनी स्टोन होऊ शकतो, किडनी मूत्रपिंडाचा त्रास होणार, युरिन इन्फेक्शन होणार, स्टोन रिलेटेड प्रॉब्लेम होणार, कंबर सारखे दुखणे इथं बी येतं, कारण हे त्याच्याच आसपास चक्र आहे. वयंतत्व येणं, गायनॅकचे प्रॉब्लेम, मासिक पाळी येत नाही, एक तर लेट येणार, आली तर लवकर येणार, किंवा बॅलन्सिंग येत नाही, हार्मोन्सचा बी संबंध असतो. आताड्यांचे त्रास खूप होतात त्यांना, म्हणजे पोटामध्ये आताडी दुखणं, आताड्यामध्ये त्रास होणं, पित्ताशयाचा आम्लपित्त वगैरे होणे, जनेंद्रियाचे विकार म्हणजे मुलबाळ न होणं लवकर, किंवा मुलबाळ होण्यासाठी सक्षम नसणं, त्या प्रॉब्लेम येतात, किंवा सेक्शुअली वीक असणं, शरीरामध्ये सूज येते सारखी, लैंगिक विकार येतात,
आणि ह्या व्यक्तीवर तर जर कुणी काय त्रास केलं किंवा कुठली म्हणतात ना काळी जादू केली, कोणी काय लागलं, तर महिलांचं बऱ्यापैकी किंवा पोटा इथं दुखत असतं. म्हणजे खूप काय सारखं पॅनिक होत असेल, खूप दुखत असेल तर ती वीक होत जाते. हळूहळू तिला इतका प्रॉब्लेम होतो की काही सुचत नाही. मग तिला मूलबाळ होत नाही, तिचं पूर्णपणे ते ब्लॉक केलं जातं चक्र त्या माध्यमातून. मग तिला मूलबाळ किती डॉक्टर करा, किती काय करा, IVF करा, IU का IUI करा, काय बी करा, तरी रिझल्ट येत नाहीयेत. आणि कुठं काय झालंय रिपोर्ट सगळे नॉर्मल येतात. तर कधी येतात? हे कोणी काय केलं किंवा खाण्यातून दिलं तर असे प्रकार घडतात असं म्हणतात. म्हणजे मला काय अंधश्रद्धा नाही पसरवायची, उभं म्हणायचं असं तुम्ही सांगताय, तुम्हाला पटत असलं तर म्हणजे ऐकलंय मी, आपलं तेच बोलतो. माझ्याकडे काय, मी काय चेक केलं नाही कोणाचं जाऊन, प्रूफ नाही माझ्याकडे, मी ऐकलंय सांगतोय. ठीक आहे, असं होतं म्हणतात, युट्यूबलाच ऐकलंय. त्याचप्रमाणे बाकीचे काय जे प्रॉब्लेम असतील, ब्लॅक मॅजिक वगैरे, व्यसन देणं किंवा दारू प्यायला लागणं, कुणी म्हणतात ना असं काय केलं तर असं असं होतं, किंवा मारण क्रिया करतात, तर मूलाधार चक्र किंवा स्वाधिष्ठान चक्रावरती ती क्रिया केली जाते चक्रांवरती. त्यातून त्या व्यक्तीला मारण्याचा प्रकार केला जातो किंवा त्याला स्तंभन केलं जातं. असे तुम्ही म्हणता ना अष्टसिद्धी, ते अष्ट वगैरे चक्र काय म्हणतात त्याला, ते तसं मला नाही काय कळत त्यातलं जास्त, पण म्हणतात काहीतरी तसलं, काय 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 करतात. तर ते या चक्रांमध्ये झालं तर आपलं पैशाने आपण खाली जातो, आर्थिक मानसिक शारीरिक स्थिती बिघडते मुलाधारने. या चक्राने आपण असेल तर सगळे इकून मोकळं होतो, आणि नसलं तरी बोंबलत बसते, काय करतच नाही पुढं मिळवण्यासाठी, आणि असेल तर पूर्ण तो घालवणार, असं असतं. असं हे चक्रांचं काम आहे आणि कार्य आहे. त्याचप्रमाणे मणिपूर चक्र पिवळा रंग असतो, सूर्याशी निगडीत असतं, अग्नितत्व असतं, अन्न खाल्लेलं जिरवणं, आधी वृक्क ग्रंथी असती, स्वादुपिंड असते, आणि प्रबळ इच्छाशक्ती. बघा इथं खूप इच्छाशक्ती म्हणतो, विल पॉवर, माझी इच्छा आहे मला ते काम करायचंय, माझी इच्छा आहे मला गव्हर्नमेंट नोकरी पाहिजे, माझी इच्छा आहे मला नवीन घर घ्यायचे, माझी इच्छा आहे मला चांगला जॉब पाहिजे, माझी इच्छा आहे मला चांगली कार घ्यायची, घर घ्यायचंय, फ्लॅट घ्यायचा आहे. म्हणजे इच्छाशक्ती, फील पॉवर, आतून तुम्हाला जर इच्छा असेल तर तुम्ही काय बी करू शकता, त्या इच्छेने प्रवास करू शकता. रंग पिवळा असतो, दृष्टी असते याचा, आणि जर डोळ्याने पाहणे म्हणजे स्वप्न, आपण व्हिज्युलाइज करतो ना, मला असं माझं व्यक्तिमत्व हवंय, मी असा दिसायला हवा, मी तसा दिसायला हवा. आणि प्रबळ इच्छाशक्ती असते, आनंद, क्रोध, राग, लाज, शरम येणे, इच्छा, आणि आसक्ती. आसक्ती म्हणजे अटॅचमेंट प्रत्येक गोष्टीची. पचन संस्था स्नायू पित्ताशयाशी रिलेटेड असतं. हे जर चक्र बॅलन्स नसेल तर काय होतं? विसरबोळेपणा येतो. काही तुम्ही सांगितलं आता 5 मिनिटात, काय सांगितलं होतं, आता इथं ठेवली वस्तू, कुठं ठेवली लक्षात राहत नाही. आता कडी लावली का नाही लक्षात राहत नाही. मी कुणाला काय ते काम सांगितलंय का नाही माहित नाही. मी कुणाला पैसे दिलेत माहित नाही. कुणी मला काय सांगितलंय विसरून जाता. म्हणजे प्रत्येक क्षणी सारखं विसरण्याचा प्रभाव पडत जातो. किती वय असलं तरी तो विसरत राहतो. अभ्यास केला तरी लक्षात राहत नाही. काय 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 अनेक गोष्टी असतात आणि या चक्राच्या माध्यमातून त्या होत असतात. म्हणून हे चक्र असतं. अति आहार म्हणतो ना आपण, तर या चक्रामध्ये मध्ये होतो. अति आहार करण्यात किंवा जास्त खाणं, स्मरणशक्तीचा अभाव, म्हणजे तुम्ही 4 वेळा वाचता लक्षात राहतं, पण परत ते गायब होऊन जातं, परत आठवत नाही लवकर. त्याचप्रमाणे एकाग्रता राहत नाही. कुठलंही काम करायला गेला एकाग्रता महत्वाची आहे. जे प्रत्येक काम करताय त्यामध्ये मी तुम्हाला शिकवतोय, माझी एकाग्रता आहे तुमच्यावर, माझं पूर्ण कॉन्सन्ट्रेशन आहे, मी काय शिकवतोय, मी काय शब्द बोलतोय, तुम्ही माझ्याकडे काय बघताय, का बोलताय, मी तुम्ही ऐकताय कान देऊन, याला म्हणताय एकाग्रता. पण कायम स्वरूपी अशी एकाग्रता नसते. मेडिटेशनला बसला, आपल्याला ध्यान करायचंय, बस आपल्याला शांत बसायचं, पण अनेक विचारांवर ते मागे पळत राहतो. हा विचार आलाय, तो विचार आला, आज दूधवाला आला, दूध तापवायचं, दूध तापवलं की दूध पोरांना पाजायचं, चहा करायचा, आणि मग अमुक करायचं, पण हे असं विचाराच्या मागे पळत जाणे किंवा काय काय करणे, स्वप्न बघणे, बसल्या बसल्या मोकार आपसून बघायचं, चंद्राव बंगला बांधला तर अशी स्वप्न बघायची. सांगायचा उद्देश, मोकार स्वप्न बघते म्हणजे हवेत, ज्या स्वप्नांना काय आधार नसतो, पण काम कार्य करण्याच्या दृष्टीने शून्य असतं. असुरक्षित असते, याला सिक्युअर कधी वाटत नाहीये, लाईफ मध्ये स्टॅबिलिटी नसते, आणि व्यक्तिमत्व डल होतं. म्हणजे आपल्याविषयी आपल्याला विश्वास नसतो, असुरक्षितेची भावना निर्माण होते, दडपण येतं, सारखं भीती वाटते, याला काय बी करायला गेलं भीती वाटते.
सतत पालीची भीती वाटेल, मुंग्यांची भीती वाटेल, कशाची बी भीती वाटेल, अंधाराची. प्रत्येक गोष्टीला भिणार तो, काम करायला, एखाद्याशी बोलायला नको नको म्हणणार, मी नाही बोलणार, मी नाही जाणार, मी नाही करणार, शाळेची भीती, सगळ्याची भीती, तणाव असतो, नवीन कार्य करायची सुद्धा भीती वाटते, सिक्युअर वाटत नाही, दडपण येतं सारखं, दाबल्यासारखं होतं, पोटामध्ये गुडगुड होते सारखी. तर या चक्राशी रिलेटेड असतं. आणि शारीरिक व्याधी काय असतं, अल्सर होतो याला, पोटाचा अल्सरचे प्रॉब्लेम जास्त होऊ शकतात. डायबेटीस होतो या व्यक्तीला, जाडपणा, लठ्ठपणा वाढतो, त्वचाचे विकार होतात, स्किनचे प्रॉब्लेम निर्माण होतात, अपचन तर होतच होतं, बीपी हाय लो होणे याशी रिलेटेड असतं, जुलाब, लूज मोशन किंवा उलट्या होणं, संसर्गजन्य रोग होणं, इम्युनिटी पॉवर डाऊन असणं, वजन कमी जास्त होणं, असे प्रकार होत असतात. असं या चक्राची रिलेटेड आहे. आणि मग आपल्याला एखाद्याशी बोलायचंय, हे चक्र जर चांगलं असेल तर आपलं व्यक्तिमत्व खुलून दिसतं, आपण टवटवीत दिसतो, आपलं ओज तेज वाढतं, आपल्याकडे लोक अट्रॅक्ट होतात, आपल्याशी बोलायला त्यांनी खूप इच्छा होते, आपल्या बरोबर संवाद साधतात, आपल्याला जाईल तिथं प्रायोरिटी मिळत असते, आपल्याला एक वेगळं दृष्टीने पाहिलं जातं चांगल्या, आपला ओरा एकदम खुलून दिसतो. एखादा माणूस गेला की कसा ओरा एकदम छान आनंदी वातावरण वाटतं. एखाद्याच्या दुकानात चांगला माणूस गेला की लगेच गिरायकाची झुंबड उठते, गिरायक यायला लागतं. एखाद्याच्या दुकानात कोण पारोसा माणूस गेला तर परत दिवसभर कोण फिरकत नाही, एखादा रडका माणूस गेला तर त्या दुकानात, म्हणजे ओरा असतो. आपण आपल्या दुकानात आनंदाने गेलो, एक दिवस चांगले गिराईक मिळतं, रडत पडत गेलो भांडणं करून तर गिराईक येत नाही, आपला ओरा डाऊन असतो. व्यक्तिमत्व दिसतं आणि व्यक्तिमत्व घडवण्याचं काम हे चक्र करतं. आपल्या पोटातलं अन्न चांगलं खाल्लं, चांगलं जिरलं तर आपल्या डोक्यात चांगलं विचार येतील, आपण लोकांना चांगलं मार्गदर्शन करू शकतो, बोलू शकतो. आपलं पोट जड असेल, ऊर्जा केंद्र बिघडलेलं असेल तर आपल्यामध्ये ऊर्जा फिरत नाही सगळीकडं, जी ताकद आपल्याला लागत असते, विटॅमिन्स, प्रोटीन्स असतील, बाकी काही गोष्टी लागतात, रक्त काळजी, मग त्या गोष्टी मिळत नसतील तर अनेक गोष्टींवरती प्रभाव होतो. मग पायाला बी ऊर्जा जाते तिथून, पोटातून डोक्याला ऊर्जा जाते. म्हणजे जाते कशी, तुम्हाला भूक लागली, दिवसभर उपाशी ठेवलं पिंजऱ्यात बांधून डांबून, आणि तुम्हाला म्हणलं वाचून दाखवा, देवाचं नाव घेऊन दाखवा, डान्स करून दाखवा, तुम्ही दाखवाल का? तुमच्याकडे ताकद तर असली पाहिजे की नाही, ऊर्जा पाहिजे, म्हणजे ऊर्जा. अन्न खाल्लं की जरा ऊर्जा येते का? पेट्रोल प्यायला येते आपल्याला ऊर्जा? आपण इंधन पितो का कुठलं, रॉकेल, केरोसिन, अमुक अमुक? नाही. आपलं अन्न काय आहे, जे काय आपण पालेभाज्या, गहू, ज्वारी खातो ते. गाडीला काय लागतं, पेट्रोल डिझेल लागतं. म्हणजे प्रत्येक गोष्टीला एनर्जी, इंधन असल्याशिवाय गाडी चालत नाही. तुमच्या गाडीत इंधन बी चांगलंय, परंतु तुमची गाडी जुनी, बाकीचं बिघडलंय, यंत्रणा, ब्रेक फेल झालाय, ढिल्ला झालाय, कुठं क्लच, ऍक्सिलेटर मध्ये प्रॉब्लेम आहे, पेट्रोल असून उपयोग नाही, सुसाट पळल कुठं तरी जाऊन धडकल तरी, आता एखाद्या खड्ड्यात तरी नेल. म्हणजे सगळं बॅलन्स लागतंय गाडीला सुद्धा, ब्रेक बी लागतोय, ऍक्सिलेटर बी लागतोय, क्लच बी चांगला लागतोय, तर गाडी चांगली चालेल. नाहीतर त्या गाडीचा काय उपयोग आहे का? नुसतं त्याला खायला घालून, नुसती गाडीत सगळं भरभरून दिसल पण चालणार नाही, कुरकुर करेल, कुरबुर करेल, मध्ये आधी बंद पडेल, म्हणजे कुठंतरी मध्येच काहीतरी होण्याचे चान्सेस असतात. म्हणून अशा प्रकारचे आजार, अशा प्रकारचे प्रॉब्लेम, जसे गाडीला वेगवेगळे सर्व्हिसिंग नाही केलं, व्यायाम नाही केला आपण, तसं आपल्याला होतं, प्राणायाम नाही केलं, त्याचप्रमाणे गाडीची वेळेस सर्व्हिसिंग नाही केलं तर त्याला ते तसं होतं, तसं आपल्यालाही प्रॉब्लेम होत असतात बाळांनो. म्हणून ही चक्र आणि हे सेंटर, 7 सेंटर्स खूप इम्पॉर्टंट आहे, आणि एक्झॅक्टली आपल्या जीवनामध्ये 7 सेंटर अलाइनमेंट नसतील तर आपण काही करू शकत नाही. म्हणून हे मॅटर करतात जीवनामध्ये. म्हणून आचार, विचार, आहार, विहार हे खूप इम्पॉर्टंट आहे प्रत्येक चक्रामध्ये. खालचं मूलाधार चक्र, आचार, विचार, आहार, विहार चांगला असेल तर बाकीची चक्र शुद्ध होत जातात, एनर्जी पुढे सर्क्युलेट होत जाते. म्हणून एनर्जी बॅलन्स असणं गरजेचं आहे, एनर्जी अलाइन असणं गरजेचं आहे, आणि एनर्जीला बॅलन्स आपणच ठेवावं लागतं. आपल्या खाण्यापिण्यातून, व्यायामातून, आहारातून, एनर्जीच्या माध्यमातून. आपण गोळ्या औषधं खातो तरी आपलं बघा साईड इफेक्ट होतात, पोटामध्ये बिघाड होतात, नंतर त्याचं रूपांतर वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये होते. जास्त गोळ्या खाल्ला तर उष्णता भडकते, फोड येतात, अंग सुस्त, काय काय होतं. म्हणजे मेडिकलचे तरी साईड इफेक्ट असतात, पण नॅचरली याचं काय प्रदूषण नाही, रेकीचं, रेकीने काय त्रास होत नाहीत, कुठलं काय साईड इफेक्ट नाहीये. रेकी फक्त चांगला आणि चांगलंच करतं, वाईट कुणाचं करू शकत नाही आपण या रेकीने. रेकीने आतापर्यंत चांगल्याच घटना गेलेल्या आहेत, चांगलंच जीवन केलेलं आहे. काय काय लोक बघा रेकीचा खूप चांगला वापर करतात, जीवन सुधरवतात, आणि काय काय लोकांना शिकले तर काय अनुभव येत नाही,
नुसतं शिकायला म्हणून शिकले, त्यांना काहीच कळत नाही, काय शिकलं हे बी कळत नाही. विचारलं तर अशी बी लोक आहेत त्यामध्ये. आणि शिकवणाऱ्याला बी कळत नाही आपण काय शिकवतोय, आणि शिकणाऱ्याला कळत नाही आपण काय शिकतोय. काय काय अशी बी पद्धती होते. तर आपण काय शिकतोय इम्पॉर्टंट असणं गरजेचं आहे. बघा आता हे झालं बघा. आता अनाथ चक्र असतंय बघा. हृदय हिरवा कलर, हिरवागार, कॉलेजमध्ये गेलं की एव्हरग्रीन वाटतं का नाही, किती छान गवत असतं, किती काय काय गोष्टी असतात तिथं. सगळं लोन बिन हिरवगार पसरले असतं, झाडं हिरवी, कुठं निर्गिलीची झाडं, कुठं फुलाची झाडं, पण आहे कसं छान वाटतं, आनंदी वाटतं. एखाद्या गार्डन मध्ये गेलात, पुण्यातल्या तुळशी बागेत गेलात, मुंबईमध्ये कुठं बाग असेल तिथे गेला, छान वाटतं का नाही संध्याकाळचं सकाळचं गेल्यावरती. आणि फ्रेश लोक सकाळचे गेल्यावर काय काय असे देतात, पण फ्रेश लोक असतात बघितल्यावर छान वाटतं का नाही, सगळं छान, किती भारी आहे, सगळं चांगलं चाललंय. म्हणून अनाथ चक्र कशाशी रिलेटेड आहे, भावना. हिरवगार वाटलं की मला छान छान वाटतं, माझा भाव आनंदी होतो, भावना आहे माझ्याकडे, चांगला भाव निर्माण झाला. मी एखाद्या मंदिरात गेलो, स्वामी साई दत्तगुरूंच्या त्रिविक्रमाच्या, मला छान वाटतं. वा वा वा, काय सुंदर देव आहे, किती पॉझिटिव्ह वाटतंय. ध्यानाला बसलो, 5 मिनिट डोळे बंद केलं, देवाची देवाणघेवाण केली, काहीतरी मागितलं स्टँडर्ड भिकाऱ्यासारखं, की मग आपलं सुरू होतं बसणं बसणं, देवाकडे बघणं, देवा माझं काहीतरी पूर्ण, सारखं मागत करीत असतो आपण, मागतच असतो. द्यायची वृत्ती कमी आणि मागायची जास्त असते. म्हणून जास्त भक्ती करा, ऑटोमॅटिक जास्त मिळतं, मी सांगतो. म्हणून मी आजकालचे लोक काय करतात, त्यांना लगे काहीतरी पाहिजे असतं, काल सांगितलं तसं नसतं. भक्ती जास्त द्या, त्या बदल्यात तुम्हाला तुमचं आयुष्य सुधरवायचं काम देव करेल. मग हे जे चक्र असतं ते आपल्या जीवनामध्ये एव्हरग्रीन म्हणतो ना आपण, एव्हरग्रीन सॉंग सारखं असतं बघा. स्पर्श, हिरवा कलर असतो, स्पर्श कुठल्याही गोष्टीला स्पर्श केला की जाणवतं, भावना निर्माण होते. उदाहरणार्थ, एका आईने एका मुलाला स्पर्श केला, आपलेपणाची भावना आहे. एका नवऱ्याने आपल्या बायकोला स्पर्श केला, सिक्युरिटी, आपल्याला सुरक्षतेची भावना निर्माण होते. आपल्या वडिलांनी आपल्याला छातीशी कवटाळलं, आपल्याला सुरक्षितता वाटते, आनंदी वाटतं, आपल्या पाठीशी कोणतरी आहे, भावना तयार होते. आपल्या बहीण भाऊ असतील तर एकमेकाला आधार वाटतो. एखाद्या झाडाला स्पर्श केला तर आनंदी वाटतं, लाजाळूच्या झाडाला स्पर्श केला तर लाजाळूचं झाड कोमेजून जातं. भाव भाव त्या प्रत्येकामध्ये भावना आहेत. एखाद्या शिवलिंगावरती गेला, छानपैकी बेलपत्र जल अर्पण केलं आणि तो थंडावा जाणवतो. माता टेकावल्यावरती एक विश्वास निर्माण होतो आणि एक आनंद निर्माण होतो आणि एक सिक्युरिटी निर्माण होते. तो जाणवणारा भक्तीचा स्पर्श, आपलेपणाचा, देव असल्याचा स्पर्श, म्हणजे दगडामध्ये सुद्धा देव असल्याचं जाणवतं, फिलिंग येतं. याला म्हणतात भावना आणि संबंध त्याचा त्याच्याशी. आपण जेव्हा कॉलेजला फिरत होता, एखादी गर्लफ्रेंड असेल, बॉयफ्रेंड असाल, तुम्ही बघितलेले असाल, किंवा तुम्हाला माहिती असेल त्याविषयी काय, तर त्यावेळीच्या काय भावना होत्या, म्हणजे लहान मुलांच्या भावना काय असतात, आई बापाने लक्ष देणं, त्यांना पाहिजे ते देणं, खेळणी मिळणे, तो आनंदी राहतो. जेव्हा मुलगा 12, 13, 14 वर्षाचा होतो, तेव्हा स्वतःचा मीपणा यायला लागतो, त्याला त्याला कळायला लागतो थोडं थोडं. मग त्याचा मीपणावर येतो, अहंकार थोडासा वाढायचा, त्याला कॉन्फिडन्स येतो, त्याची पर्सनॅलिटी, मी करू शकतो, मी करणारच म्हणतो का नाही. आपलं काय ऐकत नाही, तुम्ही गप्पा म्हणतो, तुम्हाला काय कळतं, अशा भाषेत बोलतो. काही करायची तयारी असते त्याची. ते बघा, भावना, हृदय त्याचं खूप मोठं असतं. सगळ्यांना प्रेमाने सांगतो, पाहुणे आल्यावर त्याला लय भारी वाटतो, बाबा मस्त, बरं झालं आले आले, जाऊन देत नाही म्हणून ते पोरग नंतर राहू द्या राहू द्या, म्हणजे त्याला आपलेपणा वाटतो, सामाजिक त्याला जाणवतं की लोक आपलीत, आपल्यासाठी आहेत. त्यानंतर तो मोठा व्हायला लागतो, शाळेत जायला लागतो, हार्मोन चेंज होतात, महिला असेल पुरुष असेल त्यांच्यामध्ये, मग यौवनामध्ये येतो. मग अपोजिट अट्रॅक्शन वाढतं स्त्री पुरुषांबद्दलचं. आणि त्यानंतर पुढे जातो तसा 20, 22 शिक्षणाविषयी त्याला आपली 31, 30, 28, 25, 30च्या दरम्यान नोकरी, शिक्षण आणि आपली जबाबदारी कळायला लागते. असं वय वाढेल तसं भावना बदलतात, काम बदलतं, कार्य बदलतं. प्रत्येक गोष्टी, गुलाबाचं फुल बघितलं तर आपलेपणा, छान वाटतं, तोडावा वाटतं, आनंदी वाटतं. कुणाला देऊ नाही वाटलं तरी आपल्या जवळ ठेवावं, की त्याला बघत राहावं असं वाटतं. म्हणजे एकमेकाविषयी जेव्हा फिलिंग्स तयार होते, फ्रिक्वेन्सी तयार होते, एनर्जी तयार होते ना, आपलेपणा वाटतो, त्याला म्हणलं जातं भाव आणि भावना. ह्या झाल्या आकर्षणासंदर्भ. पण एखाद्या, बघा तुम्ही रस्त्याने चाललाय, गटराचा घाण वास सुटलाय, त्या गटराकडे बघू वाटेल का, वासानेच तुमची भावना जाते, स्पर्श करायची सुद्धा गरज नाहीये, तुम्हाला समजतं तो घाण आहे रे. एखाद्या मशन वाट्यात गेलाय, ते तुम्हाला वाटतं का, काय वाटतंय भारी इथं बसायला, सिक्युअर वाटते, आनंदी वाटते. बसता का तासन तास एखाद्या स्मशानभूमीत तुम्ही, सिक्युरिटी वाटते का, भावना येते का सुरक्षितेची, तुम्हाला येते का.
मग तुमच्या जवळ कोणी जरी बसावलं तरी सुरक्षित वाटेल का तुम्हाला? नाही वाटणार. कारण आपली प्रत्येक गोष्टीला प्रत्येक एनर्जी आणि तिथली फील्ड तयार तशी झालेली असते. प्रत्येक झाडा खोला पानामध्ये मातीमध्ये ते रुजलेलं असतं. त्याचप्रमाणे तसे तसे त्या भाव आणि भावनाचा संबंध येत असतो. त्याचप्रमाणे आपण पुढे शिकत असताना आपण या अनाहत चक्राविषयी दया, आपण एखाद्याविषयी दया दाखवतो, एखाद्याला मदत करतो, ही प्रेमाचीच भावना झाली. आशा, आपल्याला काहीतरी मिळावं, आपण काहीतरी करावं, कोणी काहीतरी द्यावं, आपल्या जीवनात चांगलं करावं अशी अपेक्षा असते, आशा असते. त्यानुसारच जगतो ना आपण. अपेक्षा नसेल तर जगायचे काय कारण? चिंता, खूप काय काळजी, टेन्शन असेल, कुठला दबाव असेल, काळजी असेल, चिंता होते, अहंकार निर्माण होतो, मीपणा निर्माण होतो. अगोदरच्या उदाहरणानुसार प्रेम, करुणा, दया, कार्य काय असतं या चक्राचं? प्रेम देणं सगळ्यांना, करुणा पसरवणं, सगळ्यांविषयी करुणेचा भाव असणं, दयेचा भाव असतं. हृदय, फुफ्फुसे, हात याची हात, आपलं हृदय, फुफ्फुस, लंग्स याशी रिलेटेड असतात. म्हणून आज जेव्हा हे मानसिक व्याधी आपण या चक्राचं बघितलं, तर हे चक्र जर बॅलन्स नसेल, डाऊन असेल, तर उत्साह वाटत नाही, निरुत्साही वाटतं. कुठल्या कामाला चल म्हणलं तरी नाही रे, नाही होणार माझ्याच्यानी, आज नको, उद्या. उत्साह राहत नाही, आळसपणा स्वभाव बनतो, उठू वाटत नाही, करू वाटत नाही, हात घालू वाटत नाही. दुनियाची स्वप्न सगळं जवळ दिलं तरी काय करू वाटत नाही. अविश्वासी राहतो, त्याला कुठल्या गोष्टीचा विश्वास राहत नाही, त्याला कुणाला विश्वास देत नाही, तो कुणावर विश्वास ठेवत नाही डाऊन असेल तर. आणि एक्स्ट्रा जर त्याचं असेल ऍक्टिव्हेट चक्र तर सगळ्यांना विश्वास देतो, तुम्ही काळजी करू नका, मी तुमचे म्हणजे म्हणतात ना ते 50,000चे 5 लाख होऊन देईल असे विश्वास देतात, फसवतात तुम्हाला. ते म्हणतात अतिविश्वासू, ओव्हर ऍक्टिव्ह कॉन्फिडंट, ओव्हर अहंकारात मिसळलेला कॉन्फिडन्स, अशी लोक असतात. मग तुम्हाला म्हणतात असं केलं तर असं होईल, तसं केलं तर तसं होईल. मग बायकोला बी सांगणार, गर्लफ्रेंड बी असणार, किंवा एका एक्सटर्नल जो अफेअर असतं त्याचं ते बिंदास म्हणजे हे असतं, त्यामध्ये वचन देणं, शक्ती देणं, ह्या गोष्टी चालू असतात. मग या गोष्टी टाळण्यासाठी ओव्हर म्हणतात ना, ओव्हरपणा केला, कुठेतरी समजलं पाहिजे हे चुकीचं आहे, हे बरोबर आहे. वारंवार त्याची आपल्याला उपरती आली पाहिजे, किंवा आपल्याला समजवता आलं पाहिजे, सांगता आलं पाहिजे. एखाद्याला ते समजतच नाहीये, किती जरा कळतो, लोकांना पैसे देतो, विश्वासाने एखाद्याचे पैसे देतो, त्याला माघारी दिल म्हणतो, अजिबात पैसे देतो, फसवेगिरी. खूप खोटं सांगणार, कोट माझ्याकडे गाडी आहे, बंगला, ह्या नेत्याशी संबंध आहे, अमुक फाल्याशी संबंध आहे, एवढी प्रॉपर्टी अमुक तमुक आहे, आणि मागं काहीच नसतं, थापा मारतो. खोटं बोलणे, समजण्याची वृत्ती कमी, की त्याला वाटतं माझ्या भावना कोणच समजून घेत नाही, त्याला फक्त बोलायचं असतं, व्यक्त व्हायचं असतं. परंतु दोन्ही बाजूनी त्याला समजून घेणं गरजेचं असतं. पण त्याच्याकडे ते ओव्हर ऍक्टिव्हनेसमुळे समजूतदारपणा राहत, त्याला एकच दिसत असतं, एकच काम दिसत असतं, एकतर फसवणे, लुबाडणे आणि अविश्वासू वृत्ती, लोकांच्या मध्ये कसं दगाफटका करणे, या गोष्टींकडे त्याचं लक्ष असतं. प्रामाणिकपणा राहत नाही, वारंवार तो असा फसवत राहतो, चीट करतो, चीट व्यवहारामध्ये, नात्यामध्ये, स्वतःशी फसवतो, इतरांना फसवतो, अशा काय काय गोष्टी असतात. सगळ्यांना वचन देतो की तू माझी, मी तुझा, म्हणजे हे प्रकार होतात. आई वडिलांना फसवणे, दारूचं व्यसन करणे, खोटे बोलून पैसे नेणे, असं करणे, आणि त्याच्या जीवनामध्ये यामध्ये काय होतं, अनस्टॅबिलिटी येते, स्टेबल राहत नाही, तो खूपच जीवनामध्ये ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये चुकीच्या गोष्टी करतो. एक्स्ट्रा निर्णय घ्यायला म्हणजे प्रॉब्लेम येतो त्याला, तो एक्स्ट्रा कॉन्फिडन्स मध्ये निर्णय घेतो, अहंकारामध्ये, आणि फसतो, जमिनीवरती राहत नाही, तुमच्या एकदम पोटात घुसणार, आणि तुमचं सगळं काही तुमच्याकडून करून घेईल, तुम्हाला फसवल सुद्धा. प्रामाणिकपणा नसतो ओव्हर ऍक्टिव्ह मध्ये, कॉन्फिडेंटली खोटं बोलणार, कॉन्फिडेंटली गोष्टी करणार, सगळं तुम्हाला भ्रमित करणार. तो व्यक्ती म्हणतो ना, एखाद्याच्या बोलण्याला फसणं, भ्रमित कर. यार मी ते जाहिरात बघितली लक्सची, तर लक्सनी काय गोरं होतं का? ऐश्वर्या राय ऑलरेडी गोरी आहे, ती जी आहे बी तेवढीच गोरी असतील, सगळी गोरी असते, आपण होईल का गोरं? आपण भ्रमित होतो ना, हा बाबा ती ती काय त्या टपामध्ये बसली, गुलाब पाणी, ती साबण लावला, गोरी झाली, आपण झालो का? नाही. असं कधी दाखवलंय का कावळ्याला साबण लावला, लक्ष, आणि ते गोरा झाला 5 मिनिटात? नाही झालं. म्हणजे भ्रमित करणे,
हिप्नोटाईज करणे, आपल्या भावनांवरती प्रभाव टाकणं, मॅन्युप्युलेशन करणे आणि त्याचा उपयोग स्वतःच्या फायद्यासाठी करणं, हे भावनांशी खेळणं याला म्हणतात. लक्षात, या चक्राशी रिलेटेड या गोष्टी येतात. मग चिंता, अनेक गोष्टी असतात, कर्जबाजारीपणा किंवा काळजी, मग चिंता असतील, काय असतील, अलिप्तपणा, वचनबद्ध नसणे, ह्या गोष्टी तुम्हाला सांगितलं. एकट्याला राहू वाटणे, एकटेपणा खूप आवडू लागतो त्या माणसाला आणि तो माणसात जात नाही बऱ्याचपैकी. जर डाऊन असेल, चक्र वीक असेल, तर बॅलन्स असेल तर खूप चांगल्या गोष्टी होतात. मग त्याला दम्याचा आजार होऊ शकतो, अस्थमा होऊ शकतो, हाय बीपी, लो बीपी, कारण टेन्शन मध्ये राहतो ना, स्ट्रेस मध्ये, मग त्याला अटॅक येण्याचे प्रमाण जास्त असतं. अस्थमा, दमा आणि अटॅकचे प्रमाण सगळ्यात जास्त असतं. हार्ट अटॅक येतात या केसमध्ये जास्त, आणि तो चांगलं कार्य करू शकत नाही, 100% कुठल्याही कामात येऊ शकत नाही. प्रत्येक गोष्टी फळाची अपेक्षा असते. मग ब्रेस्ट कॅन्सर होऊ शकतात महिलांमध्ये, जर ते चक्र बॅलन्स नाही ठेवलं तर. हृदयाचे प्रॉब्लेम, कफ वगैरे, पित्त या रिलेटेड, फुफ्फुसाच्या रिलेटेड प्रॉब्लेम होतात, पाणी वगैरे होणे. आजार, खांदेदुखी, अकाली वर्धाक्य, रक्तवाहिन्यांशी संबंधित विकार होतात, ब्लड कॅन्सर वगैरे, चिंता, नैराश्य होतं. तर हे चक्र जर बॅलन्स नसेल तर या चक्राने आपल्याला एवढे एवढे प्रॉब्लेम होतात. थर्ड चक्र हे आपल्याला मनाला, बुद्धीला आणि शरीराला शुद्ध करण्याचं काम करत असतं. इंट्युशन पॉवर हाय होत असते. आकाश म्हणजे पोकळ तत्वाशी रिलेट असतं. आपलं बघा, इथं पोकळ आहे सगळं, इथून पाणी ओतलं तर इथं जातं, आणि किंवा नाकातने पाणी बी निघतं, नाकातने ओतलं तर तोंडात निघल. पोकळ आहे, आणि जो पोकळ भाग असतो तो आकाश तत्व असतो. म्हणजे आपण जे कोट राहतोय आता जमिनीखाली, घराखाली, जे पोकळ भाग आहे, आकाशाखाली राहतोय आपण. म्हणजे आपल्या मनाने आपण म्हणतो की आपण घर वगैरे बांधले, ठीक आहे, पण ते आकाश तत्वात आहे ना. खाली पृथ्वी आहे, वर ते आकाश आहे, आपण मध्ये आकाश तत्वाशी रिलेटेड असतं. आकाशी निळा कलर असतो याचा. आपण ऐकणे, आता लोकांना ऐकायची सवयच राहिली नाही कोणाकोणाला, आपलंच मांडायचं असतं. थायरॉइड, पॅराथायरॉइड रिलेटेड प्रॉब्लेम येतात या तत्वाशी. विशुद्धी चक्र आहे ना, थायरॉइडचे जास्त प्रॉब्लेम येतात लोकांना, पॅराथायरॉइड. अभिव्यक्ती, मी माझं व्यक्त करेल, मला व्यक्त व्हायचंय, म्हणजे एखाद्याला बघा भाषण करू शकतो, आपल्याला जे काय म्हणायचं ते व्यक्त होतं, मला जे काय सांगायचं ते समजू शकतो, असं अभिव्यक्ती म्हणलं जातं. बोलणे, बोलण्याची कृती, म्हणजे एखादा गायक असतो, म्हणता शास्त्रीय गायन, त्या रिलेटेड त्यांचे चक्र खूप ऍक्टिव्ह, हायपर ऍक्टिव्ह लागतात हे करण्यासाठी, खूप ऍक्टिव्ह करावी लागतात गायकाला. शास्त्रीय गायन करतात ते लोकांना. मान, खांदे, हात, तळवे, मान, खांदे, हात, तळवे, म्हणजे शिरा असतात ना, पोकळ असतात ना, त्यातने रक्त वाहतं, ऑक्सिजन जातो, बरंच काय काय असतं, त्याशी रिलेटेड असतं. मानसिक व्याधी काय असते? खिन्नता. आता खिन्नता म्हणजे काय? माणसाला वाटतं खिन्न. बघा, तुम्ही बघताय माझ्याकडे, तर तुम्हाला उद्याचं टेन्शन आहे, उद्या काय करायचं, आता उद्या कसं कामावर जायचं, पेट्रोल डिझेल मिळेल का नाही, ट्रेन मिळेल का नाही, म्हणजे ऐकताय माझं, बघताय तिकडं, विचार विचार कुठला उद्याचा, म्हणजे खिन्नपणे आपलं काहीतरी विचार करत बसायचं, एका तरी ऑब्जेक्ट पाहत बसणं. असं तुम्हाला वाटतं कोणतरी तुमच्याकडे बघतंय एकसारखं. खिन्न तुमच्याकडे बघत नसतं कधी कधी, ते त्याच्या डोक्यात त्याचे विचार चाललेला असतो, खिन्न झालेला असतो. त्याला चांगलं सांगितलं तरी आनंद नाही होत, आणि वाईट म्हणलं तरी आनंद नाही होत. ते वाईट नाही वाटत, खिन्नपणे बसलेला असतो, लक्ष नसतं. चंचल बुद्धी सारखा तो त्याच्या त्याच्या विचारात असतो, खिन्नतेत असतो. डावललं जाण्याची भीती, आपण एखाद्या ऑफिसमध्ये काम करतो किंवा घरात असतो, आपल्याला निर्णय प्रक्रियेत घेत नाही, आपल्या विचाराला महत्व दिलं जात नाही, डावललं जाणे. आपण ऑफिसमध्ये खूप एफर्ट करतो, खूप काम करतो, आपण आपल्या बॉस आपल्याला डावलतो, आपल्याला बाजूला ठेवतो, आपल्याला प्रमोशन देत नाही, मुद्दाम लांब ठेवतो, खुन्नस धरून ठेवतो, म्हणजे हे चक्र सारखं डावललं जातं. आणि तुम्हाला काय बोलता येत नाही, त्याला काय वाटल, माझी नोकरी जाईल काय, भीती मनामध्ये, म्हणजे डावललं जाण्याची भीती बी असते, आणि त्याला सगळं बाहेर ठेवलं जातं त्या ह्याच्यापासून, बरोबर. म्हणजे प्रत्येक गोष्टी तो बाजूला सारलं जातं त्याला. एकाग्रतेचा अभाव, एकाग्रता नसते, मागं बोललोय. नाक, सायनसचा प्रॉब्लेम होतो, नाकाचे आजार होतात, हाड वाढणे वगैरे, सायनस वगैरे. कानाने ऐका येत नाही, कानाचे प्रॉब्लेम येतात. कशाचे प्रॉब्लेम होतात? कफ, सर्दी, घशाच्या रिलेटेड, थायरॉइड आणि सायनस, घसादुखी, थ्रोट इन्फेक्शन होतं, सारखं कफ होणे, घसा दुखणे, थायरॉइड वाढणे, टॉन्सिलच्या गाठी होणे, आवाज कसा तरी निघलं बधिरासारखा, दात, जीभ, जबडा, दात सारखे किडणे, दात दुखणे आणि दात पडणे, जीभ
जीभ वळत नाहीये पटपट बोलायला, बोबडं बोलणं, तत्तमम्म करणं, जबड्याचा प्रॉब्लेम येतो. करा बरं जोरानं तुम्ही. आ असं मग सगळ्यात जबडा खोला. 5 मिनिट 2 मिनिट वर करून ठेवा. करून वर करा. सगळा खोलायचा असा. अरे काय माशा बिशा नाही डास नाही तर खोला, खोलून बघा. पूर्ण खोला की जेवता पुरतं तुम्ही खोलता. असा 1 मिनिट धरा. तुम्ही सगळी लोक करत नाहीयेत, त्यामुळे त्यांना अनुभव कसा येणार ते. बाकीचे तर व्हिडिओ बंद ठेवून आता खाली घ्या बरं, हे दुखतंय का बघा. जबड्याचा प्रॉब्लेम. 100% वापर न करणे. तेवढंच चावता तुम्ही आपलं त्या मांजरी गतन तेवढंच गिळता, त्यामुळे तेवढंच राहतं उघडतं. पण ऍक्च्युली उघडाय किती पाहिजे. पण दररोज जबड्याचा व्यायाम करा. नाही आकाळ दुखतात, ह्याचा व्यायाम होत नाही. फेशियल योगावाल्याकडे जावं लागतं, मग ते इथे इथं दाबतं, म्हणजे तुम्हाला बरं वाटतं. त्यांना माहिती आहे ब्युटी पार्लर वाल्यांना तर कुठे पॉईंट दाबावे लागतात असे. मग दुखतं खूप. हे सगळं त्या फेसेसच्या संबंधित येतं. आपले स्नायू ढिल्ले नसतात, आवळ असतात. मग त्याशी रिलेटेड हे काम करतं. आलं लक्षात. मग या चक्राने काय होतं. आपल्या मनात ज्या भावना दडलेल्या आहेत, आपल्याला जे व्यक्त करायचंय, आपल्याला जे आपलं विकायचंय, आपल्याला एखाद्याचं घ्यायचंय, आपल्याला एखाद्यामध्ये उठून दिसायचंय, आपलं म्हणणं मांडायचंय, भांडायचंय. भांडता येत नाही, बोलता येत नाही, मांडता येत नाही. ऍक्च्युअल काय बोलायचंय आणि काय बोलून जातो हे त्याला कळत नाही. त्या चक्राचा हा मेन प्रॉब्लेम आहे. बोलायचं असतं एक, बोलून जातो एक. करायचं असतं एक, बोलतोय एक. म्हणजे बोलण्यामध्ये, कर्तुतीमध्ये आणि त्याच्या वेजामध्ये सगळं डिफरन्स असतं, वेगवेगळं असतं. म्हणून या चक्राचा प्रॉब्लेम असा असतो. तो बोलू शकत नाही, व्यक्त होऊ शकत नाही. याशी रिलेट हा चक्राचा प्रॉब्लेम आहे. आज्ञा चक्र असतं. त्याचबरोबर विशुद्धी चक्र झालं. आज्ञा चक्राचं काय असतं बघा. हे आदेश देणे, जाणणे, प्रकाश, गडद निळा कलर, आंतरिक ज्ञान, इच्छाशक्ती, पिनियल गॅन, प्युटरी ग्रंथी, इच्छाशक्ती, प्रेरणा. प्रेरणा इथूनच मिळते आपल्याला. इच्छाशक्ती, अपेक्षा, मानसिक संवाद, डोळे आणि संपूर्ण चेहरा. हे चक्र जर बॅलन्स नसेल तर वाईट स्वप्न पडत असतात. मग तुम्हाला कुणीतरी स्पर्श करताय, कुठेतरी मेलाय तुम्ही, कुठेतरी ऍक्सिडेंट झालाय, कुठेतरी पडलाय, कोणी बैलाने मारलं, घोड्याने मारलं, गाडी खाली आला, वेड्याचे झटके येत आहेत, सारखं चक्कर येते, विक्षिप्तपणाने वागता, चांगलं म्हणजे काय बोलताय काय कळत नाही, विक्षिप्तपणा येतो, चिडचिडेपणा येतो, व्यक्तिमत्व विकार येतो, मल्टिपल पर्सनॅलिटी डिसऑर्डर. म्हणजे मी ऐकलंय का ती बघा बरं आलं ह्याचा मकरंद अनासपुरेचा पिक्चर खिशात घालते आपल्या ह्याचा होता मकरंद अनासपुरे दे धक्का का काय, त्या चोरी करायचं, तशा पदाची पर्सनॅलिटी. आकलन शक्तीचा अभाव असतो, काय जरी शिकला तरी आकलन होत नाही. नर्वस सिस्टीमला कळत नाही का, एखाद्याने सुई टोचली तरी डोक्याला पोचत नाही, भाजलं तरी कळत नाही. सिस्टीम वीक झालेली असते, म्हणजे संवेदना कळत नाही. मग डोळ्यासंदर्भी दिसत नाही, किंवा काचबिंदू, मोतीबिंदू, कानासंबंधी ऐका येत नाही. मायग्रेनचा प्रॉब्लेम होतो, अर्ध डोकं दुखतं, काचबिंदू, पाठीच्या मणक्याचे आजार, केस गळती, टाळू, डोकेदुखी, इन्सोमिनिया, झोपेच्या संबंधित आजार होतात. दुसरा आहे सहस्रार चक्र शेवटचं. 1000 पाकळ्या, विचार, जांभळा कलर असतो. सतसत विवेक बुद्धी. थर्ड आहे इथं पिनियल ग्लँड आपण म्हणतो. ज्ञानाचं चक्र असतं, आध्यात्मिक प्रगती असतो बघा. तो माणूस सारखा उदासीन असतो, गोंधळलेला असतो, काय डिसिजन घ्यायचा आहे, काय करू काय नाही, शास्त्रज्ञांना विचारावं लागतं. त्याच्याकडे विश्वास नसतो, आपण काय करतोय, किंवा इतरांवरही विश्वास ठेवत नाही. त्याला चक्कर येते, आकडी मिरगी येते, वेळ लागतं अशा व्यक्तीला, कारण तो खूप एक्स्ट्रा विचार करतो. एन्झायटी, डिप्रेशन, स्ट्रेस मध्ये एका डोक्यामध्ये एका टायमिंगला हजारो विचार चालू असतात. मध्यवर्ती मज्जासंस्था याशी, स्किझोफ्रेनिया आजार असतो. अल्मायझर, प्रकाश सहन होत नाही याला, म्हणजे उजेड सहन होत नाही. अंधारात राहावं वाटतं. रोग प्रतिकारक शक्ती कमी असते, सारखं आजारी पडणं. कुठली गोष्ट प्रकाश सहन होत नाही त्याला. डोकं दुखतं सारखं. आणि मेंदू कमकुवत असतो, लक्षात राहत नाही, डोकं दुखतं पाठीमागं. उजवा मेंदू, डावा मेंदू किंवा उजवा डोळा, डोळ्याचे प्रॉब्लेम निर्माण होतात. सारखा तो नाराज असतो. मेंदूशी रिलेटेड प्रॉब्लेम क्रिएट होतात. असं त्याला आजार होत असतात, असं असं त्याचे प्रॉब्लेम निर्माण होतात. आणि हे जर चक्र बॅलन्स नसेल दोन्ही, तरी आपलं निर्णय चुकतात. तुम्ही शेअर मार्केट करताय, कुठं पैसे लावायचं आपल्याला तर अक्कल ज्ञान तर पाहिजे नीट.
आज्ञाचक्र त्यासाठी काम करावं लागतं चांगलं. कुठं काय करायचंय, एका वेळी किती विचार करायचे, किती मल्टिपल कामं करायच्यात, तर ते आपल्या सहस्रार चक्रावरती डिपेंड असतं. अशा अनेक प्रकारच्या गोष्टी या चक्रांशी रिलेटेड असतात. ओरा म्हणजे काय असतं? इकडे खराब ओराची व्यक्ती, एकीकडे चांगल्या ओराची व्यक्ती आहे. जसे आकाशातून सूर्य उगवल्यावरती सप्त किरण पडतात आणि किंवा रेनबो वगैरे दिसला तर सात असे कलर दिसतात. तसं आपल्या 7 चक्रांमध्ये 7 कलर आहेत आणि 7 शरीर आहेत. या 7 शरीरांचे 7 ओरा आहेत. पहिलं आहे ते हे शारीरिक आहे, आपण फिजिकल आहोत. दगड कसा आपण उचलतो तसं आपण शरीराने हाडामासाने आहोत. त्यानंतर आपल्या मागे असतं ते मानसिक शरीर असतं. आपण जे विचार करतो, काय करतो ते असतं. त्यानंतर आपल्या विविध बॉडी आहेत 7, त्या बॉडींवरती आपल्याला काम करावं लागतं आणि चक्र त्यामध्येच असतात. तर आपण जरा याची माहिती घेऊयात. आपला ओरा जर चांगला असेल, म्हणजे तुम्ही माझ्याकडे बघताय, तुम्हाला फ्रेश वाटतंय, तुम्ही माझ्याकडे बघताय, तुम्हाला डल वाटतंय, ओरानुसार असतं. म्हणजे माझ्या आसपास जो काय तुम्हाला सावली दिसते माझ्या ओराची, पांढरी असेल, पिवळी असेल, लाल असेल, तो प्रत्येकाचा ओरा असतो. म्हणजे आपल्या प्रत्येकाला देवाच्या मागे बघितलं तर बघा तुम्हाला कलर दिसतात चित्रामध्ये वगैरे, तो ओरा असतो. म्हणजे आपली परछाई, आपल्या आचार विचारांची पडलेली परछाई, सावली, त्याला आपण ओरा म्हणतो. मग आपण जर आध्यात्मिक दृष्ट्या वीक असेल किंवा आपण तेवढं हे नसेल, तर आपला ओरा वीक असेल तर आपल्यावर कुठलीही वाईट शक्ती, कुठलीही नकारात्मक ऊर्जा प्रभाव करते, कोणी जादूटोणा करू शकतो, कुठली भूतबाधा, काय होतं, अमावस्या पौर्णिमा, भीती असेल, काय असेल, लगेच तोला डॅमेज केलं जातं आणि या शरीरावरती परिणाम होत असतो. सावळा पडत जातं शरीर, आतले बाकीचे शरीर. आणि आपले जे ध्येय असतात, मनोमय ध्येय, प्राणमय ध्येय, आनंदमय ध्येय, कोश असतात, त्या प्रत्येक कोशानुसार, देहानुसार, सूक्ष्म देहानुसार, कॅज्युअल बॉडी असेल, मायक्रो बॉडी असेल, आपली आत्म्यापर्यंत पोहोचण्याकरता जी लेयर ठेवलेले आहेत, त्या लेयर खूप महत्वाच्या आहेत. त्यालाच आपण त्या बॉडीच म्हणत असतो. त्या सूक्ष्म असतात, दिसत तर नाहीये. जसं तुम्ही रस्त्याने चाललाय, तुमची सावली पडली, तुम्ही सावली बघू शकता, पकडू शकता का तुमच्या शरीरागत? तुमचा हात पकडू शकतो मला, सावली नाही पकडू शकत. तुम्ही जसं फिराल तसे पडतं. म्हणजे सूर्याला तुम्ही पाठ दाखवली म्हणजे काय अंधार पडणार आहे का अख्ख्या दुनियेत? नाही पडणार. तुमच्यासाठी पडेल तुमच्या जीवनात अंधार, कारण तुम्ही तशा दृष्टीने बघता, पण दुनियाला काय फरक पडत नाही. मग आपल्याला जर प्रकाशाकडे जायचंय तर ह्या ओराला जाणून घेणं गरजेचं आहे. सकाळचा सूर्य बघता का तुम्ही? बाबा किती दिवसांनी बघितला असेल, तुम्हाला आठवतं का? सकाळी उगवलेला किती जणांनी दररोज सूर्य बघता? उगवताना एक लेअर दिसते सूर्याभोवती बघा दररोज, दिसते का? सूर्याचा बघा नाजूक, गोंडस, छान छान ओरा दिसतो का एकदम मस्त? बघावं वाटतं का नाही त्या कलरकडे? दर्शन घ्यावं वाटतं. तसाच ओरा असतो माणसाला बाबांनो. एक प्रकाश असतो, ओराचं म्हणजे प्रकाश. आणि तो प्रकाश आपल्यावरती कार्य करत असतो. आता आपण बसलोय, आता आपल्याला, तुम्हाला मी काही शिकवलेलं नाही ओराबद्दल, तरीही तुम्ही तुमचा ओरा बघू शकता. आपण प्रयत्न करूया, ठीक आहे? दीक्षा दिल्यावर तर बघाल, पण आताही बघू शकता. तुमच्याकडे एखादा कोरा कागद असेल पांढरा, किंवा तुमचं भिंत पांढरी असेल, तर त्या भिंतीकडे असा हात करायचा, बोट फटायची आणि बोटाच्या एकसारखं मधून बघायचं. आणि या बोटांच्या लेअर भोवती जो कलर दिसू लागतो तो तुमचा ओरा असतो. म्हणून एक कृती सांगतो, पांढरा कागद घ्या अथवा पांढऱ्या भिंतीकडे हात करा, भिंतीवरती हात ठेवा, हाताची बोट अशा अवस्थेत ठेवा की ती पसरलेली असावीत अशी, त्यामध्ये डिस्टन्स म्हणजे अंतर असावं. त्या अंतराच्या मध्ये एकटक बघत राहायचं. जेव्हा तुम्ही पामणी न लवता 10, 15, 20 सेकंद एकटक बघाल, तेव्हा तुमच्या हाताभोवती एक कलर दिसेल. मग तो लाल, पांढरा, काळा, कसला गोजीरवाना असेल, त्या कलरला ओळखा. मग मी तुम्हाला पुढच्या गोष्टी समजावून सांगेन. एकसारखं बघितल्यावरती बोटाच्या मध्ये तुम्हाला काहीतरी कलर दिसेल, फॉर्म असेल की हा कलर मला दिसला, तर हात काढून घ्या. मी तुम्हाला त्याचं एक्सप्लेनेशन देईन. ज्यांचा पांढरा शुभ्र दिसला त्यांचा ओरा चांगला आहे, पॉझिटिव्ह आहे, छान आहे, पॉझिटिव्ह आहे सध्या तरी. चॅट बॉक्स मध्ये सांगू शकता तुम्ही.
व्हाईट कलर दिसलाय, त्यांचा ओरा चांगलाच असतो. वेगळा काय दिसलाय त्यांनी सांगा मला. मी म्हणतोय म्हणून पांढरा सगळ्यांनी टाकायचं नाही. खरं का ग्रे व्हाईट दिसलाय म्हणजे काम करायची गरज आहे आंबोलकर मॅडम. पिवळा कलर दिसलाय, स्वभावाने चांगले आहात, जीवनामध्ये थोडस आर्थिक उन्नती केली पाहिजे, काही ऑब्स्टॅकल्स आहेत त्यावरती काम केलं पाहिजे, स्वभाव थोडा रागीट आहे, थोडा टेम्पर शॉर्ट टेम्पर्ड होता, ते थोडस कमी झालं पाहिजे. कुणी काय बोलले की चांगलं मनाला लागतं टोचल्यासारखं, तर ते कमी झालं पाहिजे. ओरावरती काम केलंच पाहिजे. डॅमेज होऊ शकतं. सगळ्यांनी टाकलाय, कोणी कोणी असं टाकलाय. ते जसे तुमचे कलर येतील तसं मी तुम्हाला सांगणार होतो. ज्याने ज्याने कमेंट केले त्यांना त्यानुसार मला दिसले, त्यानुसार मी सांगितलं. ग्रे कलर निगेटिव्ह असतो, अजून काम करण्याची गरज आहे, अजून ओरा चांगला. बाकी ग्रे व्हाईट व्हाईट ज्यांनी सांगितलं त्यांना सांगितलंय. ज्यांना ब्लॅक कलर दिसला त्यांच्यामध्ये निगेटिव्हिटी आहे, थोडक्यात नकारात्मकता आहे, मोठी विचारांची इतर कुठलीही असू शकते, त्यांना काम करणं गरजेचं आहे. किंवा ज्या जागेत बसलाय ती जागा कुठेही प्रॉब्लेम काही इश्यू असू शकतो. अशा प्रकारचं काय काय असतं आलं लक्षात. मग आपला जर ओरा चांगला असेल तर बघा हेल्थ वेल्थ चांगली राहते, आपल्या एनर्जी फ्लो चांगली होते, आपली एनर्जी बॅलन्स होते, आपल्या जीवनामध्ये चांगलं आणि एकदम स्वच्छ असं सगळं काही राहतं. परफेक्ट बॅलन्स येतो आपल्या शरीरामध्ये, डलनेस जातो, ऊर्जावान राहतो, प्रत्येक कार्य करण्यासाठी तत्पर असतो ती व्यक्ती चांगला ओरा असल्यावर. जेव्हा चांगला ओरा नसेल तर डलनेस येतो, डिस्ट्रॉशन, एनर्जी ड्रेन होत राहते, लॅक अभाव निर्माण होतात. बघा लॅक ऑफ सोलर कलर, ऑरेंज आणि येल्लो अँड रेड कलर काय दिसतो, लॅक ऑफ सोलर कलर म्हणजे मणिपूर चक्र जे चक्र आहे, बाकीचा ओरा आहे त्यामध्ये खूप अभाव आहे, कमतरता आहेत जीवनामध्ये, त्या भरून काढायला पाहिजे, ओरा क्लीन केला पाहिजे. तुमचा ओरा चांगला दिसला ब्ल्यू ग्रीन, आणि त्यासाठी काय केलं पाहिजे, एनर्जी वाढवली पाहिजे. ऍबुडन्स त्याचा ओरा असतो तो, आणि त्यामध्ये पैशाची एनर्जी असते. तर ओरा नसेल तसा तर खूप डलनेस येईल, आणि कलर निगेटिव्ह कलर रिफ्लेक्ट होत आहेत, ग्रे कलर, ब्लॅक कलर, बाकीचे रेड कलर असे काय मिक्स व्हायला लागले, असा काय ओरा दिसायला लागला तर आपल्यामध्ये क्रोध वाढतो, चिंता वाढते, काळजी वाढते असं समजावं. म्हणून ओराचे प्रकार असतात, वेगवेगळ्या कलरनुसार वेगवेगळं असतं. आता 7 लेअर असतात आपल्या ओराच्या. मग चित्रिक बॉडी, इमोशनल बॉडी, मानसिक बॉडी, मेंटल बॉडी, भावनिक बॉडी, शरीर, ऍस्ट्रल बॉडी, सूक्ष्म शरीर, चित्रिक टेम्पलेट त्याचं आपल्याला म्हणतो ना टेम्पलेट, एक कॉपीची त्या बॉडीची कॉपी, सेल्स्टल बॉडी अतिसूक्ष्म देहाकडे जातो आपण, कॅज्युअल बॉडी आपल्या आत्म्याच्या दिशेने प्रवास करतो, आनंदमय कोश, अन्नमय कोश, मनमय कोश, आणि या सर्व कोशांशी आणि आपण घेतलेल्या प्रत्येक श्वासाशी निगडीत त्या असतात. म्हणून आपण घेतलेला श्वास फक्त शरीराला घेत नाही तर या सगळ्या शरीरांना देत असतो. या शरीराचा जो ओरा दिसतोय, 7 चक्र, 7 शरीर आणि 7 ओरा, आणि जर ओरावर स्ट्रॉंग नसेल तर आपल्याला अडचणी येतात, जीवनात ऑब्स्टॅकल्स निर्माण होतात आणि आपलं जीवन बिघडून जातं. आणि आपल्या जीवनाला व्यवस्थित आकार द्यायचा असेल तर ओरा असणं गरजेचं आहे चांगला. ओरा क्लीन आणि प्युरिफाय असेल तर आपलं जीवन खूप चांगलं होतं. मग ओरा क्लीन प्युरिफाय कसं करायचा, जेव्हा रेकीची दीक्षा दिली जाते तुम्हाला, म्हणजे कोणी मिठाने आंघोळ केली तरी ओरा क्लीन होतो, लिंबाचं पालं टाकून आंघोळ केली किंवा वडाच्या झाडावरच्या पानावरती 2 हात ठेवले तर निगेटिव्हिटी खेचून घेतं. असे आपले उपाय झाले डेलीचे. आणि जेव्हा रेकीची दीक्षा घेतो तेव्हा आपण ओरा क्लीन करतो. मग आपल्या मोबाईलवरनी कसं असं असं करतो, स्क्रीनला आपण पुढची रील लिहून दे, पुढची रील लिहून द्या, नेक्स्ट नेक्स्ट नेक्स्ट, आपल्यावरती नेक्स्ट करायच्या सारखं स्वैप मारायचे 5-50 वेळा असे संपूर्ण शरीरावरती बसायचं खुर्चीवरती. रेकीची दीक्षा घेतल्यानंतर आपला ओरा क्लीन होऊ लागतो, प्युरिफाय होतो, आपलं शरीर सुधरू लागतं, आपल्या नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. पण एक रेकीची दीक्षा घेतली ना, ते एनर्जी फील्ड मध्ये करावं लागतं, मग ते होत असतं.
अशा रीतीने आपण ओरा काम करू शकतो, आपला ओरा ब्राईट बनवू शकतो. आणि एकदा ओरा क्लीन व्हायला लागला की पैसा, धन संपदा, मानसिक स्वास्थ्य, आरोग्य, जे काही त्रास आहे ते सगळे त्रास दूर व्हायला लागतात. जीवन सुरक्षित होऊ लागतं. जीवनामध्ये एक जागरूकता येते आणि आपल्या सगळे जे मानसिक, शारीरिक जे काय प्रॉब्लेम असतात ते सुटायला लागतात.